दिवस आला. तर आपल्याकडे 1 महिन्यापूर्वी जे पेशंट होते पंढरीनाथ सूर्यवंशी काका, तर त्यांना प्रचंड पायामध्ये वेदना होत्या, त्यांना चालता येत नव्हतं. तुम्ही त्यांच्या पायाकडे बघू शकता की त्यांना जखमांची अजूनही स्टिचेसची निशाणी दिसते. तर 1 महिन्यापूर्वी त्यांचं इथं आपल्या इकडे वाटी बदलण्याचं ऑपरेशन झालं होतं, बरोबर ना काका? बरोबर. त्याच्या आधी तुम्हाला चालायला त्रास होत होता. तर कोणत्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं काका? कोठारी सर ना, डॉक्टर रितेश कोठारी सर. मग सर 1 महिन्यापूर्वीची तुमची कंडिशन आणि आता जे तुम्ही म्हणजे निदान हळूहळू चालू शकताय, तर मग ते कसं वाटतंय सर तुम्हाला आता? कॉन्फिडन्स चांगलं वाटतंय ना? हा, म्हणजे थोडा आत्मविश्वास वाटतोय ना? हो, वाटतंय. तर तुम्ही सगळे बघू शकताय की आता काका इझिली व्यवस्थित हळूहळू का होईना चालू शकताय. पण 1 महिन्यापूर्वीची त्यांची कंडिशन अतिशय न चालण्यासारखी होती. ते आता इझिली विदाऊट सपोर्टने का असे ना थोडा सपोर्ट घेऊन चालू शकताय, उतरू शकताय. तर बाबा चढताना तुम्हाला काही वेदना जाणवताय? नाही, चालता येतंय. थोडाफार त्रास आहे अजून, चांगलं होऊन जाईल असं वाटतं. हा, तर हा तुमचा फर्स्ट फॉलोअप आहे ना सर ऑपरेशन नंतरचा? मग आता ऑपरेशन नंतर तुम्ही साधारण किती दिवसांनी आले आता? आता 15 दिवसांनी. 15 दिवस झाले. मग ह्या 15 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवत गेला ना? म्हणजे असं 10%, 20%? चांगलं जाणवलं. तर आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे काका. मग आता तुम्ही बिना सपोर्टचंही व्यवस्थित चालू शकतात. आणि तुम्ही कुठून आले आता काका? गोंदा तुम्हाला. काय गाव होते? गोंदा तुम्हाला. कुठे आले हे? इगतपुरी तालुका. अच्छा, म्हणजे इथेच आहे? नाशिक जिल्ह्यात. मी 40गावचा आहे, पण इथं कामाला आहे. चालेल बाबा, मग धन्यवाद. आणि प्रितेश कोठारी सरांबद्दल थोडं सांगाल? चांगलं झालं, चांगलं केलं कोठारी सरांनी. आणि तुम्हाला साधारणपणे ज्यावेळेस ही वाटी बदलली गेली, तर मग वाटी बदलल्यानंतर सरांनी काही इन्स्ट्रक्शन दिली असतील तुम्हाला की तुम्हाला काही व्यायाम करायला सांगितले? व्यायाम करायला सांगितलं. व्यायाम करायला साधारण दिवसातून किती वेळा? 2-3 वेळेस करा, सकाळ संध्याकाळ दुपार. ती फिजिओथेरपी आहे का? अच्छा. मग सर तर फिजिओथेरपी व्यतिरिक्त सरांनी काही इन्स्ट्रक्शन दिले? नाही, जसं काही नाही का? कारण कसं सर आपल्याकडे पण बरेच पेशंट येतात ना, त्यांना याच्यातून प्रेरणा मिळेल म्हणून त्या हिशोबाने मी विचारलं. म्हणजे तुम्ही आता व्यायामापलीकडे दुसरं काही खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य तुम्हाला सांगितलं नाही? खाण्यापिण्याचं काही नाही, फक्त व्यायाम करणं गरजेचं आहे. चालेल सर, धन्यवाद.